बुवांची पहिले हे पोराने थांबाची गंमत बघा. म्हणतात लाल लाल कलरची वांगडी अरे भेंडीला वांगडीचा कलर चाल माझ्या सोबत चाल. लक्षात बारीक ठेवा सदा कुठं मी काय गवळ गातोय कुठं चाल गातोय लक्षात द्या. अरे स्टेटस लावायचा तुमचा आता नंबर सेवाचा स्टेटस दिसणार मग बुवा बुवा तुम्हाला पण माहिती आहे तुमच्या आईवडिलांचा तुमच्या कुटुंबाचा किती सन्मान करणारा शाहीर आहे तो समोरचा परिवार. पण तुम्ही जरा वाकड्या म्हणतात मेडीला वाकडं नियम काढायला लागतात. अरे मानले सगळं मानले पण काय काय तुम्ही बोललेले आहे त्याच्यावरती एक गाणं जरा उदार राहून द्या तुमच्यावर. आणि झालं त्याला वर्ष होऊन गेलं त्याच्यावर काय तुझं सारखं घ्या. आता तुम्हाला जर शक्यतो असाच पाहिजे गव्हाणे असाच पाहिजे. मी 2-3 अशा दिले एकच असा ठोका नाही उभे 80 वर परत कळवत असला नंतर बोलायला लांबरे गावा बोलला असा आणि कसा काय बोलला. खांद्यावर माझ्या घोंगडी ह्या घोंगडीत शोभतो हवा तर म्हणतात शाल शाल म्हणता ही तुझीच घाल. गोकुळात शाल नव्हती फक्त घोंगडा होता. हे पर्यंत शाल आता आली काश्मीरी शाल पण त्यांना वेगळं काय म्हणायचं आहे म्हणतात शाल तुझी तू घाल. अरे घोंगडी खांद्यावर टाकतात घालत नाही. बुवा शाप चोक पहिल्या परीक्षेतच नापास. तुम्हाला मला जीव मिळाला कवाट यू गॉट कवाट टुडे सचिन कदम बुवा काय म्हणतात खांद्यावर माझ्या घोंगडी भागतोय घ्या तुमच्याकडे घ्या उदारी ठेवायची असेल आंबोरे भवन एक गाणं दिलेलं तेवढी उदारी ठेवायची. सप्रेम भेट आवडता शाहीर सप्रेम भेट एवढं टाकायचं. अरे खांद्यावर माझ्या घोंगडी या घोंगडीत शोभतोय मला नको तुझी तू घाल तुझी शर्मा नाही पाहिजे. अरे घोंगडे आहे कानाचे घोंगडे काना म्हणतोय. अरे खांद्यावर माझ्या घोंगडी या घोंगडीत शोभतो हवा मला नको तुझी तू घाल. अरे हाय बघा तुझीच गणाची तोड दिलेली आहे गवळ्याची तोड दिलेली आहे. आता माझी गवळा लिव पण हे काय जमायचं नाही. तुम्हाला गवळे शिव्या पाहिजे घेऊन टाक लांबोरी खट्टावर जागेवर पाहिजे. ऑगस्ट वाली पोरानो तुम्ही क्रिकेट वाली पोरा तुम्हाला बॅटिंग माहिती आहे बॉलिंग माहिती आहे फिल्डिंग माहिती आहे. आज कशी फिल्डिंग लावली बघा घ्या. म्हातारी गवळ्याला इशारा करून बरोबर करे खट्ट्यावर जागेवर पडले मला म्हणतात स्केलला जमत सांगायचं. म्हातारी गवळ्याला इशारा करून सांगते तोंड मिटायला या पोहदरीच्या जवळ या पोहदरीच्या जवळ आता कसं वाटतंय गारगार वाटतंय. अरे भेटे लांबोरे बोलते सप्प बोलते तुम्ही जसं जाल तसं लांबोरे जाणार. शिव्या पाहिजेत गवळले अच्छा थोपट नको चाल असं काय 5 गवळे आणले ज्याप्रमाणे जाणार त्याप्रमाणे लांबोरे गोवा येणार. हे असले आहे चढवून घ्यायचं याची उदारी परत तुमच्यावर. त्या गवळीत चाललेले आहेत कुठला पर्वत गोवर्धन पर्वत आणि बाजूला दरीतून आवाज घुमतो हे बरोबर ऐकायला आवाज घुमतो तर ती जाणकार गवळा ती म्हणते सायलेन्स प्लीज. ह्या दरीच्या बाजून जाताना गोवर्धन पर्वतून जाताना आवाज हा घुमतो आणि श्रीकृष्ण येईल आणि बाजाराच्या वाटेवर येईल एवढंच म्हणतो. ते हे जे याप आहे तुम्ही हळू बोललात तरी दरीतून आवाज घुमतो हे सगळं याप आहे आणि म्हणून दरीच्या इथं हळू बोलायचं. द्या वरचं द्या. म्हातारी गवळ्याला इशारा करून सांगते तोंड मिटायला या पोदरीच्या जवळ काना येईल लुटायला या पोदरीच्या जवळ काना येईल लुटायला.
भावाचं नाव. अहो लय तक्रार झालेली आहे, विषय भावनिक केलेला आहे. हा. तर दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले, त्या बाळाचं नाव काय? अगदी आध्यात्मध्ये दिले, अंतरात्मध्ये दिले, भेदिकचे दिले, ग्रंथातले दिले. बुवांच्या ग्रंथापर्यंत अजून पोचता येत नाही. आता त्यांचं एक म्हणणं आहे की माझ्या ग्रंथाचं नाव 6 अक्षरी आहे. आम्ही त्याचा शोध घेऊ, पण तोपर्यंत ते उत्तर दुसऱ्या ग्रंथात असू शकतं. शाहीर उत्तर देतोय. तर माया आणि दुसरी विद्या या दोन स्त्रियांच्या संयोगातून बाळ जन्मले, त्या बाळाचं नाव काय? तर त्या बाळाचं नाव विवेक. एक आई किंवा एक स्त्री माया, दुसरी स्त्री विद्या, आणि त्यांच्यातून जन्माला आला तो विवेक, आणि त्या विवेकाचं गाव आत्मापूर, असं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. शाहीर प्रयत्न करा. काय म्हणतोय? सर्वेश गोठल माऊली 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. माझा प्रश्न की असा आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती असेल की नांगरी बळीराजा म्हणजे शेतकरी जेव्हा आपल्या शेतात जातो, त्या शेतात असताना त्याच्या कपड्याला जर आकडी कोणती असेल तर त्याच्यावर, त्याच्या कुठल्याच मालमत्तेवरती वितुष्ट येणार नाही, संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. शाहीर मी काय पद आता गात नाही, हे गातो कारण बारी संपवायचे आहे. तर काय म्हणतोय बघा, यांचं म्हणणं आहे आयोजकांचं की राज साहेबांवरती गाणं झालं पाहिजे. सावन का महिना पवन परिशोर, ह्या घडीला हाय का कुणी, ह्या घडीला हाय का कुणी राज ठाकरे साहेबांवानी, या घडीला हाय का कुणी राज ठाकरे साहेबांवानी, शिव विचार पेरले जाणे बाण मराठी स्वाभिमानी, 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 या घडीला हाय का कुणी, या घडीला हाय का कुणी राज ठाकरे साहेबांवानी, या घडीला हाय का कुणी राज ठाकरे साहेबांवानी, शिव विचार पेरले जाणे बाण मराठी स्वाभिमानी, शिव विचार पेरले जाणे बाण मराठी स्वाभिमानी. संतोष अगिष्टे माऊली आमच्या गाववाले, संतोष अगिष्टे फरमाईश आलेली आहे, फरमाईश आलेली आहे. नमन पाहिजे, नमन एके नमन. माझं झालंय मरण माऊली. होय हो, पण तर मंडळात गेला इशे काय करू नये, सगळा प्रॉब्लेम. तर परवाच्या बारीला परवाच्या बारीला घाटकोपरला झाला. बुवाने आमच्या जुन्या एका गोष्टीचं सविस्तर स्पष्टीकरण दिलं. त्याच्यात गुरव समाजासंबंधी त्यांच्या काही गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर तो एक वेगळ्या पद्धतीने प्रकरण गेलं. तर तो अर्थ बुवाने पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे. तो विषय वाढता कामा नये, तो थांबला पाहिजे. आमची अस्मिता आहे गुरुबंधू, 2 ओळी मी गातोय. आमच्या शब्दा खातर जाणी घातली देवाला हो सारण, आमच्या शब्दा खातर जाणी घातली देवाला हो सारण, आमच्या गुरव पुजाऱ्यांचा थेट देवाशी संवाद, 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 आमच्या शब्दा खातर जाणी, आमच्या शब्दा खातर जाणी घातली देवाला हो सारण, आमच्या शब्दा खातर जाणी घातली देवाला हो सारण, आमच्या गुरव पुजाऱ्यांचा थेट देवाशी संवाद, आमच्या गुरव पुजाऱ्यांचा थेट देवाशी संवाद, आमच्या गुरव पुजाऱ्यांचा थेट देवाशी संवाद, आमच्या गुरव पुजाऱ्यांचा थेट देवाशी संवाद. संतोष थांबे आमचे मित्र, राजसाहेबांच्या गाण्याबद्दल 250 रुपये पारितोषिक.
जसं फोक आख्यान जुन्या आपल्या लोककला आहेत त्या पुढे येत आहेत. आज महाराष्ट्र जुन्या गोष्टींना उचलून धरतोय आणि परत एकदा शक्यतोला मुळाकडे चाललेला आहे. तुम्ही बघताय आज जवळजवळ 50 बाऱ्या मुंबईला ह्या सगळ्या शायरांच्या होणार आहेत या 2-3 महिन्यामध्ये. 90 दिवसामध्ये 50 बाऱ्यामध्ये झालं काय? एका वेगळ्या पीकवरती एका वेगळ्या उंचीवरती शक्यतो आलेला आहे. जसे लहान मुलांपासून बायका पोरांपासून हे कार्यक्रमाला आलेले आहेत. आज अनेक आया बहिणी आलेल्या आहेत कार्यक्रम आणि तुम्ही हळूहळू परत मला बोलायच्या नादात तुम्ही ज्या गवळणी आणताय गाणी आणताय तुमचा पाय परत खोलातच जाणार आहे. जास्त काय सांगणे नाही. संतोष आपल्या बरोबर ना? हा, जसं तुम्ही जा तसं मी आलेल्या तयारी 3-4 डायऱ्या माझ्याकडे आहेत. तुम्हाला कमी पडलं तर विचारा आणि बारीक होतोय. फक्त एकच सांगतो ऑगस्ट क्रांतीवाल्यानो, बुवांना जेवढी मिनिटं द्याल तेवढी मला मिनिटं द्या. नाही तर काय करतात 15 मिनिटं ह्याला दिली की हे जातात 25 मिनिटं. मला बोरिवलीला मिळाली 12 मिनिटं, ह्याने काढली 25 मिनिटं. असा भेदभाव नको. लेडीज फर्स्ट मान्य आहे पण लेडीजला एवढा वाचा बोलून जाऊ नका. बारीक म्हणतोय जशी येईल त्याप्रमाणे बारीक करेल. नामांक